रविवार रोजी दुपारी 3 वाजेपासून ते रात्री 8 वाजेपर्यंत नाशिक रोड आर्टिलरी सेंटर रोड येथील माहेश्वरी भवनमध्ये नाशिक रोड नगर माहेश्वरी सभा आयोजित सहस्त्र तुलसी अर्चना समारोह श्रीमान विनोद दाधीच विशाखापट्टणम यांच्या वतीनं भक्तिमय संगीतमय वातावरणात गीत गायन करण्यात आलं। ज्याप्रमाणे समाज रोज तिरुपती बालाजी तसंच पंढरपूरच्या विठुरायाला तुळशीचं अर्पण केलं जातं त्यालाच तुळशी अर्चना असे म्हणतात। सदर तुळशी अर्चनासाठी माहेश्वरी समाजातील 108 जोड्यांना पूजेसाठी बसून सहभाग घेतला। त्याचबरोबर परिवारानेही समोर उभं राहून तुळशी अर्चनेमध्ये भगवंताला तुळशीपत्र वाहून या सोहळ्याचा आनंद घेतला। कार्तिकी एकादशी आणि तुळशी अर्चना हा क्षण एकाच दिवशी आल्यानं योगायोग म्हणावा लागेल। एकादशी निमित्तानं तुळशी अर्चनेनंतर तुळशी विवाह सोहळा पार पडला। या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन नाशिक रोड माहेश्वरी नगरसभा यांच्या वतीनं करण्यात आलं होतं। यावेळी रामेश्वर मालानी, राधेश्याम बुब, अशोक तापडिया, शिवनारायण सोमानी, श्रीनिवास लोया, दिनेश करवा, महेश बुब, मुकेश चांडक, अनिल मालपानी, गिरीश राठी, अमर मालपानी, कल्पेश लोया, संदीप लोया, आशिष कलंत्री, पुष्पक कलंत्री, शशिकला बुब, मिनल बियानी, रमेश कासट, महेश कासट, मनोज भुतडा, संजय मुंदडा यांच्यासह नाशिक रोड माहेश्वरी नगरसभा, महेश सेवा समिती, नाशिक रोड माहेश्वरी महिला मंडळ, नाशिक रोड बहुमंडळ, कुमार मंच, युवा मंच, सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, माहेश्वरी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय महेश। मी रामेश्वर शंकरलाल मालानी, नाशिक रोड नगरसभेचा अध्यक्ष। आम्ही नाशिक रोड नगरसभेतर्फे नाशिक रोडला आमच्या माहेश्वरी भवनमध्ये आज तुलसी अर्चनाचा हा एक सुंदर कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये ॲक्च्युली आजच्या दिवसाचं फार महत्त्व आहे। आज कार्तिक एकादशी आणि कार्तिक एकादशीच्या दिवशी तुलसी अर्चना हा एक अतिशय सुंदर योगायोग आलेला आहे आणि आम्ही विशाखापट्टणम येथील श्री विनोदजी दाधीच एक प्रसिद्ध गायक आणि कलाकार आहेत, त्यांचा आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला होता तुलसी अर्चनाचा। हा कार्यक्रम दुपारी 3 वाजता चालू झालेला आहे आणि संध्याकाळी 8 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालेल। याच्यामध्ये आम्ही आज एकादशी निमित्त तुलसी विवाहाचं पण आयोजन केलेलं आहे। या सगळ्यांसाठी ज्यांनी योगदान दिले व समाजातल्या ज्या लोकांनी यासाठी कार्य केलं त्यांचं सगळ्यांचं मी इथे आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो।